हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी ज्योती सुरू असे फॅशन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या खूप खूप स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूबच्या चॅनलवरती. चला तर आपण आज पाहूया की आपण बोटनेक ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं. जेणेकरून काय होतं, बोटनेक ब्लाऊजचं फिटिंग असतं ना, हे पहा मी आता फ्रंट साईड प्रिन्स कट करून घेतलेलं आहे आणि थोडंसं डीपमध्ये आहे ते, आणि बॅक साईड आहे ना बोटनेक डिझाईन, हे डिझाईन पॅटर्नचं पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. ते पहा मी आता एकाएक हे होतं एकाएक मी दोन्ही पण पॅटर्न जोडून घेतले, दोन्ही पण साईडचे, आणि आपल्याला कुठेही कमी जास्त पडत नाही. पहा बरोबर असं परफेक्ट असं हे येतं. तर मी जोडून घेतले अगोदर, आणि हे पहा कुठेही कमी किंवा जास्त होत नाही. थोडंफार झाले असलं आपण तर कट करून घेऊ शकतो. मुंड्याला मुंडा जोडून आपण मागचा आणि पुढचा, हे पहा दोन्ही पण साईड आपण थोडं थोडं उरल्या साईडचं कट करून घेणार आहोत. तर बोटनेकच्या फिटिंगमध्ये काय होतं, शक्यतो थोडंसं ओढलं जातं मागच्या साईडनी, भाई उचकते किंवा ओढलं जातं. तर ही अशी काही होत नाही, अशी फिटिंग वगैरे केली तर परफेक्ट. तुम्ही माझा जो व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही कटिंग स्टिचिंगचे मी पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा, ज्योती सुरू असे फॅशन मराठी या चॅनलवरती. तर हे पहा मी आता बरोबर असं भाई वगैरे मोजून घेते. आता इथं काय करायचं, मला भाईला ना पफ स्लीव्ज बनवायच्यात, म्हणजे थोडेसे पप खांद्यावरती, म्हणजे पप असतं भाईला, ते पप आपल्याला इथं भाई तशा पद्धतीने आपल्याला भाई बनवायची. त्याला आपण कोंबडी भाई देखील म्हणतो किंवा पप भाई असं पण म्हणतो. तर असे 2-3 प्रकारचे नावं आहेत त्या भाईला. तर मी अगोदर ती भाई कटिंग वगैरे केली आहे, पूर्ण जोडून वगैरे घेतली. तर मी आता ती फक्त पप देण्यासाठी ते चुन्या देऊन घेते त्या भाईसाठी. तर खूप छान बनते भाई, खूप छान दिसायला पण खूप छान दिसते. मी जर घातलं नाही हे ब्लाऊजचं ते ह्याचा फोटो मी नक्की अपलोड करेन आपल्या चॅनलवरती. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर पण पहा की तुम्ही भाई कशी बनते, नाही का. तर आता ह्यात आपल्याला काय करायचे, जितकं आपण जे वाढवलेलं असतं ना भाईचं, तितकंच आपल्याला ह्याच्यामध्ये प्लेटा टाकून घ्यायच्यात भाईला. आणि आता आपल्याला ती भाई अटॅच करून घ्यायची. बोटनेक ब्लाऊज, आता हे विषय काय आहे आपला की बोटनेक ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं ह्याच्यावर पाहणार आहोत आपण. आणि भाईची स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्हिडिओ आपण ते पण आपण बनवून आपल्या चॅनलवरती टाकूया. तर काय बघा, आता मी ना त्या दोन्ही पण साईडनी ना प्लेटी ना आपले जे मध्ये पॉईंट काढलेला असतो ना, तिथं आपण कट मारतो ना भाईचा पॉईंट काढून मध्याचा फोल्ड करून, तर तिथून आहे ना आपल्याला दोन्ही पण साईडनी प्लेटा समोरासमोर टाकायच्या आहेत. जे तितक्या काही बसतील 2, 3, 4, 5 अशा प्लेट आपल्याला टाकायच्या आहेत. आणि ती भाई मग एकदम बरोबर परत मोजून पाहायची. आणि मी आता मी मध्येतून शक्यतो भाई जोडत असते, पण इथं मला थोड्या वेगळ्या पद्धतीने भाई जोडायची. तर मी पफ स्लीव्ज आहे म्हणून. तर हे पहा मी आता पूर्ण टिच करून घेते. मागचा भाग म्हणजे खडूनी मार्क करून घेतलेला आहे, ते मी पुढच्या साईडकडून ठेवते. आणि आता मी पूर्ण भाई अटॅच करून घेते, स्टिच करून घेते, जोडून घेते आपल्या ब्लाऊजला. तर हे पहा अशा पद्धतीने. तर मी पुढचा प्रिन्स कट ठेवलेला आहे. खूप छान पप येतो प्रिन्स कटला पण. तुम्ही प्रिन्स कटची जर कटिंग तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलमध्ये ते पण पेपर कटिंगचा पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, किंवा डायरेक्ट कपडावरती प्रिन्स कट कसं कट करायचं ते पण मी अपलोड केलेलं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपली बरोबर दोन्ही पण साईडच्या बाया, दोन्ही पण साईडचे मुंडे एकदम बरोबर येत आहेत. आणि जे काही एक्स्ट्राचं हे फॅब्रिक असतं ते आपण आपल्याला थोडंसं मुंड्याचं शोल्डरच्या साईडनी कट करायचं, जेणेकरून शोल्डरला थोडासाही फुगा किंवा काही येत नाही. इथं पाठीमागं का ना भाईला कुठं ओढलं वगैरे जात नाही. आणि ही पण मी तशी सेम पद्धत करून मी भाईची फिटिंग टाकून घेणार आहे भाईला. ते पप हे घ्यायचं आहे ना आपल्याला त्या भाईला, तर तिथं पण आपण थोडेसे भाई मोजून हे करून मी दोन्ही पण साईडनी जेवढा काही जे वरचा कपडा एक्स्ट्राचा आहे आपला, ते आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्यात. एकदम छोट्या छोट्या पाव इंचाच्या प्लेट आपल्याला टाकायच्या, जेणेकरून तिथंच आपल्या फक्त खांद्यावरती फुगा येतो. आणि भाई एकदम खाली साफ बसते, व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसते, फक्त खांद्यावर फुगा येतो. एकदम मस्त आणि सुंदर अशी दिसते भाई.
आता मी पहा मी तर मोजून घेतली पहिल्यांदा बाही आणि आपली जी काही एक्स्ट्राची बाही होती तिथून आपण प्लेटा टाकायला सुरुवात करूया पाव इंचच्या ते दोन्ही पण साईडच्या दोन्ही पण समोरासमोर आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत पॉईंट काढून. तर हे पहा मी अशा पद्धतीने आता दोन्ही पण पॉईंट काढून ना प्लेटा टाकून घेतल्यात. आता मी मध्ये परून परत मोजून पाहते की बाई पुरते का, तर बाई इथं आपल्याला परफेक्ट अशी पुरते. तर मग मी आता घेते जोडून बाई आपल्या मेन ब्लाऊजला. तर हे पहा अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला बाई जोडून घ्यायची. पुढच्या मुंड्याला पुढं, मागच्या मुंड्याला मागचा बरोबर येते का ते सगळं पाहूनच आपल्याला जॉईंट करायचं आहे. कारण की जेणेकरून काय होतं की प्रत्येक वेळेस आपल्याला बरोबर फिटिंग आणि बरोबर आपलं फिनिशिंग येण्यासाठी ना आपल्याला ह्या गोष्टीत ना बरोबरच करायच्या. जेणेकरून सारखं चेक करायचं जायचं की प्रत्येक पार्ट आपण व्यवस्थित जोडतो का हे चेक करायचं. ते पाहत माझी इथं बाई पण जोडून झालेली आहे. आता काय करायचे बघा इथं पप किती छान येतं, फक्त खांद्यावर पप येतं. दोन्ही पण बाईचं दाखवते मी तुम्हाला. हे पहा किती छान असा सुंदरसा पप येतं. आणि हे बोटने काय थोडासा समोरून मी डीप घेतलेला आहे, पण चालतो की खूप छान ब्लाऊज बसतं. हे बघा दोन्ही पण बाया वगैरे खूप सुंदर दिसतात. हे ब्लाऊज घातला ना एकदम परफेक्ट आणि एकदम सुंदर फिटिंग वगैरे खूप छान बसते. तरी पहा आता मी आता जोडून घेणार आहे. आधी काय करायचं आपल्याला सुईच्या साईडने आपल्याला बरोबरच जसा आहे ब्लाऊज तसाच हे करून टिच करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक आपल्याला कट करायचं पाव इंच सोडून. आणि आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसंच करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडने मी जोडून घेतलं. पाव इंच सोडून एक्स्ट्राचा कपडा वगैरे मी कट करून घेतला आहे. आता मी बाही जोडून घेतली. आता काय करणार आहे मी, आता ह्याला उलटं करणार आहे बघा अशा पद्धतीने. आता मी ह्याला काय करायचं आपल्याला उलटं करायचं आहे. आता मी उलटं करून घेतलं आहे. आता आपल्याला उलटं करून आहे ना परत एकदा टिप मारून घ्यायची अर्धा इंच सोडून. एकदम बरोबर करून घ्यायचं सगळं आणि मग अर्धा ते पाव इंच सोडून आपल्याला परत एक टिप मारून घ्यायची. अशा पद्धतीने टिप मग शेवटला रफ करून घ्यायचं. एकदा दाब उचलायचं आणि परत रफ करून व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची प्रत्येक वेळे जे मेन जे सुरुवात करतो आपण तिथं आणि एकदम शेवटला. कारण की काय होतं आपली टिप उधळत नाही, टिप उसवत नाही. दोन्ही पण साईडने मी आता टाकून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे माप टाकून घ्यायचं आहे ब्लाऊजचं माप. तर हे आपलं ब्लाऊजचं साईज आहे 34 साईजचं. आपल्याला छाती टाकायची आहे 34, कंबर टाकायची आहे 7.5 आणि दंडघर टाकायचा आहे आपल्याला. जशी बाही आहे आपली कस्टमरच्या ब्लाऊजची त्यानुसार आपण दंडघर टाकू शकतो किंवा आपण अंगावर माप घेतलं असेल तर अंगावर पण टाकू शकतो. आणि बोट नेकला शक्यतो अंगावर माप घ्यायचं. तर मी घेतलेलं आहे, पण बाईला दंडघेराला मी माझ्याकडं ब्लाऊज आहे कस्टमरचं मापाचं, तर मी तसंच व्यवस्थित असं दंडघेर टाकून घेणार आहे. तर ह्या ब्लाऊजची मी कटिंगसोबत स्टिचिंगपर्यंत सगळे पार्ट वगैरे दाखवले आहेत. बाहेरचा पार्ट कसं जोडायचा, बाहेरचे जॉईंट कसा करायचा हे पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. परत बाही जोडायची कशी ते पण अपलोड केलेलं आहे. बॅक साईड डिझाईन अपलोड केलेलं आहे. बोटनेक ब्लाऊज कसं कटिंग करायचं, कसं टिचिंग करायचं मी ते पण अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ खरंच नक्की जाऊन पहा आपल्या चॅनलवरती. तरी पहा आता मी बाईचं माप टाकणार आहे. बाईचं माप का टाकायचं, कारण की दंडघेर खाली एकदम आपली फिटिंगमध्ये बसावा बाई म्हणून टाकते मी बाईचं माप. ब्लाऊज होतं माझ्याकडं आणि ज्यावेळेस तुमच्याकडं ब्लाऊज नसतं तुम्ही त्यावेळेस अंगावर माप घेऊन सुद्धा तुम्ही माप टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीने एकदम बरोबर अशी सरळ आपली फिटिंग आलेली आहे. कंबर, छाती आणि दंडघेर हे तीनच आपल्याला मापं फिटिंगमध्ये लागत असतात. पण हे 3 मापं फिटिंगमध्ये व्यवस्थित टाकले तर ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट असा बसतो. दोन्ही पण साईडने मी बरोबर असं करून घेतलेलं आहे, मार्क करून घेतले. आता जिथं आपण मार्क केलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला टिप मारायची, पहिली फिटिंगची टिप आपली. हे पहा अशा पद्धतीने.
हे पहा अशा पद्धतीने मी आता 4 टिपा मारून घेतलेले आहेत. पहिली आपली फिटिंग, दुसरी, तिसरी, चौथी अशी 4 टिपा आपल्याला मारून घेतल्यात. ते पहा अशा पद्धतीने मी आता दोन्ही पण साईडनी अशा 4 टिपा एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आणि मी आता या दुसऱ्या साईडनी पण तशी सेम पद्धत फॉलो करून मी अशी ते सेम पद्धतीने फिटिंग टाकणार आहे. मार्क केलेल्या ह्याच्यावर पूर्ण बरोबर दाब ठेवून आपल्याला पहिली फिटिंगची टिप मारून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने थोडासा दाब उचलून आपल्याला रफ करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला फिटिंग आपली टिप उधळत नाही, उसवत नाही. टेलरिंगच्या कामामध्ये ना फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करता तितकं तुम्हाला तुमचा हात बसतो, म्हणजेच प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्यायचे. हे पहा माझा पूर्ण फिटिंगचा ब्लाऊज तयार आहे. दोन्ही पण माझे जे हे आहेत पॉईंट आहेत ते बरोबर आलेले आहेत. दोन्ही पण पॉईंट एकदम बरोबर आलेले आहेत. हे पहा हुक लूक पट्टी पण एकदम बरोबर आली आहे, कुठंही कमी किंवा जास्त नाही आहे. आणि पहा मी अशी वुडनची पायपिंग केलेली आहे. पायपिंगचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, तुम्ही ते पण पहा. बघा खूप छान असा पप येतो या ब्लाऊजला. मी तरी पण त्याला कप नाही टाकलेली, त्यांना कप नाही आवडत किंवा कप टाकले तर ह्याच्यापेक्षाही छान अजून खूप सुंदर दिसतं. ते पहा ह्याला फुगा पण येतो आणि खूप सुंदर असा ब्लाऊज हा बसतो. तर मी तुम्हाला बरोबर करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने खूप छान असा ब्लाऊज हे बसतो. बघा पप स्लीव्ज तर खूपच सुंदर दिसतात, ह्या फिटिंगला पण खूप छान बसतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ पाहून असे छान छान ब्लाऊज शिवा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ येणारा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तो